अभिजय मला भेटायचंय. मला जरा हिला आतापर्यंत दिलेली औषधं दाखवता का? हो देते. औषधं तर बरोबर आहेत. या औषधाने तिचा ताप उतरायला हवा होता, पण अजूनही हिचा ताप 102च्या खाली आलेला नाहीये. याचा सरळ अर्थ असा आहे की हिला कोणतंही साधं व्हायरल इन्फेक्शन नक्कीच नाहीये. इन्फेक्शन नाहीये? मग काय? नाही म्हणजे असं अचानक ताप आला तिला, लक्षणं पण नव्हती. कसे मिस्टर सारंग, मेडिकल भाषेत सांगायचं झालं तर मला ही सायकोसोमॅटिकची केस वाटते. सायकोसोमॅटिक म्हणजे? डॉक्टर नेमकं काय झालं आमच्या ओवीला? सायकोसोमॅटिक म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराला कोणतीही दुखापत किंवा आजार नसतो, पण आपल्या मनावर एखादा मोठा आघात होतो किंवा मानसिक ताण येतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. तसंच ओवीच्या मनाला सुद्धा काहीतरी खूप खोलवर लागलेलं आहे, त्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ आहे आणि जोपर्यंत तिच्या मनावरचा ताण हा हलका होत नाही तोपर्यंत औषधाने तिचा ताप उतरणारही नाही. बापरे. मिस्टर सारंग, हां, मी काय म्हणते, एवढ्या तापातही सारखं कोणाचं तरी नाव घेते. कोण आहेत ही अभिरचाई आणि सतत त्यांचं नाव का घेते? अहो टीचर आहे तिची, गाणं शिकवते तिला. आवडती टीचर आहे म्हणून कदाचित. हे बघा, नुसत्या आवडत्या टीचर असत्या तर तिची ही अवस्था झाली नसते. त्यांच्याबद्दल हिच्या मनात खूप खोलवर भावना आहेत, म्हणून ती सतत त्यांचं नाव घेते. लेट मी सी. ओवी बाळा, तुला भेटायचे का तुझ्या टीचरला? ए ओवी बाळा, अभिरच्या आईला भेटायचे का तुला? हो मला भेटायचंय. अमृता ताई, काय कुठे चाललात? प्लीज मला. एक मिनिट, हे दृष्ट काढायचे इन्ग्रेडियंट्स घेऊन कुठे चाललीस तू? हा, कोणाला दृष्ट लागली घरात? काय झालंय? मला ओवीची दृष्ट काढायची, प्लीज मला जाऊ दे. ई, उई, दृष्ट ओवीची? काय झालं तिला दृष्ट काढायला? नाही म्हणजे दिवस रात्र तर घरात असते, तिला कोणाची नजर लागणार आहे? ऐक ना, नजर वगैरे लागली का नाही माहिती नाही मला, पण तिला खूप ताप भरलाय आणि औषधं घेऊन पण उतरत नाहीये तो. प्लीज मला जाऊ दे. हे बघ ऐक ना, असं नको करूस ग, मला काळजी वाटते म्हणून मी विचारते ना एवढे प्रश्न. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरकडे नेलंय की नाही, किंवा डॉक्टरला बोलवलेलं का? मोनिका, डॉक्टर म्हणाले की हा साधा सुद्धा ताप नाहीये, काहीतरी मानसिक आहे. मानसिक? सगळं सांगायलाच पाहिजे का? हो, सांग ना प्लीज. कशामुळे म्हणाले असं डॉक्टर? सांगते. तिने तिच्या टीचरचा ध्यास घेतलाय, तापाच्या ग्लानीत पण ती त्यांचंच नाव घेते. टीचरचा ध्यास घेऊन एवढी तापली येते जो उतरतच नाहीये. आणि ते त्या बाईचा एवढा कसला पुळका आलाय ओवीला? एवढा त्रास का करून घ्यायचाय तिला? ठीक आहे, मी तिलाच जाऊन विचारते एवढं कसलं मोनिका टेन्शन. थांब, उगाच तिला त्रास देऊ नकोस आता. त्रास? ऐक, मी सांगते. सारंगने तिचा क्लास बंद केलाय, त्याचा तिला त्रास होतोय आणि तिला त्याच टीचरकडनं गाणं शिकायचं. बापरे, काय असं सारंग वागतो ना. बिचारा लेकराचा जीव त्या क्लासमध्ये अडकला तर जाऊन द्यायचं ना. असं कोण का बंद केला त्याने क्लास? हा, पण बंद केला तर आता परत पाठवणार आहे का त्या क्लासला? की ती टीचर इथे आपल्या घरी येणार की आपल्या या लेकराला त्यांच्या घरी पाठवणार आहे? काय नक्की करणार आहे? कोण कोणाच्या? एक मिनिट, सारंगवर बसलाय, त्यालाच विचार. अगं पण मी येईन हा ओवीला भेटायला, मला खूप काळजीच वाटते तिची. काय नवीन प्रकार आहे हा? मूर्खपणा आहे निव्वळ. ही कार्टी तापाने फणफणलेली असताना सुद्धा त्या टीचरचं नाव का घेत असेल? पाहुणेट कुठली. आता सारंगने तिची ही अवस्था बघून तिला परत त्या क्लाससाठी नेलं तर? बापरे, तो त्या गुरुकुलाच्या आत गेला तर सगळाच खेळ कोंडाबो होईल माझ्या प्लॅनचा. नाही 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 नाही.
एक मिनिट. सारंगला आधीच कळलं असेल का की सावलीच त्या गुरुकुलातली टीचर आहे, म्हणून क्लास बंद केला असेल का? नाही, असं का करेल? पण मग सारंगला माहित असेल का की सावली जिवंत आहे आणि ती याच शहरात आहे आणि तीच त्या गुरुकुलातली टीचर आहे? तर डोकं फुटून जाईल विचार करून करून. आता अमृता सगळी अर्धवट इन्फॉर्मेशन देऊ केली. डॉक्टर, तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला, पण तरी जर सविस्तर सांगा ना की काय करता येईल आपल्याला. हे बघा मिस्टर सारंग, सायकोसोमॅस्टिक म्हणजे मन आणि शरीर याचा परस्पर संबंध आहे. वैद्यकीय शास्त्रात याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक माणसाच्या मानसिक अवस्थेचा थेट परिणाम त्याच्या शरीरावर होतो. डॉक्टर, मग आता करायचं काय? परिणाम कसा होतो? एक साधं उदाहरण घ्या. जेव्हा आपण प्रचंड दुःखात असतो किंवा खूप टेन्शनमध्ये असतो, तेव्हा आपली भूक अचानक मरते. म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीराला अन्नाची गरज नसते असं नाही. शरीराला अन्नाची गरज असते, पण त्यावेळी आपली मानसिक अवस्था अशी झालेली असते की शरीराला असलेली अन्नाची गरज दाबून ठेवते. ओवीची पण अवस्था सेम अशीच आहे. तिच्या डोक्यात मनात प्रचंड काहीतरी हुरहुर चालू आहे. तिचा ताण ती सहन करू शकत नाहीये. सारंग, ओवी झोपली का रे? नाही वहिनी, नाही झोपली ती अजून. हे काय? अरे मला जरा ओवीची दृष्ट काढायची होती. मला असं वाटतं मीठ मिरची उतरवली ना की तिचा ताप पण जरा उतरेल. अहो ताई, मेडिकल दृष्टीने याला काही अर्थ नाहीये. ओवीला अंधश्रद्धेची नाही तर मानसिक आधाराची गरज आहे. डॉक्टर, सॉरी, कळतंय मला. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही पूर्ण प्रयत्न करताय, पण मला ना ओवीची अशी अवस्था बघवत नाही आहो, म्हणून मी माझ्या समाधानासाठी हे सगळं करते. सॉरी. वहिनी, जातो. डॉक्टर, आता मला सांगा काय करायचं? औषधं पण काम करत नाही आहेत. सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे का? मिस्टर सारंग, सायकॅट्रिस्टकडे जाण्याची अजून वेळ आलेली नाहीये. मला असं वाटतं तुम्ही तज्ज्ञांकडे जाण्याच्या आधी ओवी ज्या टीचरचं नाव सतत घेते त्या टीचरची आणि तिची भेट घालून द्या. त्या टीचर समोर आल्यानंतर ओवीमध्ये काही बदल होतोय का, तिचा ताप उतरतोय का, असं नाही झालं तर आपण पुढचा निर्णय घेऊया. डॉक्टर, त्यांची भेट होणं. विचार करा तुम्ही, कारण मुलीच्या आरोग्यापेक्षा मोठं असं काही नाहीये. येते मी. थँक्यू. वेलकम. वा, म्हणजे या डॉक्टरनेच आता सारंगला सावलीकडे जाण्याचा रस्ता दाखवलाय. तर आता हा सारंग काय करणार? ओवीसाठी, आपल्या मुलीच्या जीवासाठी तो काहीही करायला तयार होईल. अगदी त्या सावलीच्या पाया पडायला लागलं तरी चालेल. आणि जर सारंग आणि सावली एकमेकांसमोर आलेच तर काय होईल? खरं तर परत होईल. जर सारंग स्वतःहून त्या सावलीला शोधत गेला आणि तिला या घरात घेऊन आलाच तर मग म्हातारीचा सगळाच तोरा उतरेल. आणि या घरात सावली आली की वादळ येणारच. मग त्या वादळात मला त्या म्हातारीला चांगलाच शह देता येईल. अख्खं घर हादरून जाणार त्या सावलीला बघून. वा 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 वा, मोनिका, प्लॅन एकदम बरोबर वर्क होतोय.